पुण्यामध्ये सध्या मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झालेली आहे। मोठी गर्दी जमते आहे आणि त्या ठिकाणी अनेक नेते मंडळी सहभागी आहेत। शिवसेनेचे देखील नेते याच्यामध्ये सहभागी होत आहेत। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नाजिम मुल्ला यांनी। बघूया। पुण्याच्या मराठा क्रांती मुक मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी झालेले आहेत। शिवसेनेचे नेते देखील यामध्ये हजर राहिले आहेत। एकत्रितरित्या हे सर्व शिवसेनेचे नेते आपणास हजर दिसत आहेत। शिरूरचे खासदार आढावराव पाटील साहेब, मावळचे खासदार श्रीरंग बारणे साहेब आणि त्याबरोबरच राज्यमंत्री विजय शिवतारे आणि जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी जे आहेत ते एकत्रितरित्या सहभागी झालेले आहेत। खास करून पाहिलं गेलं तर आतापर्यंत जेवढे मोर्चे झालेले आहेत त्यामध्ये शिवसेनेचे नेते सहभागी झालेले नव्हते, आज मात्र सहभागी दिसत आहेत। यापूर्वी सुद्धा शिवसेनेचे नेते मराठवाड्यामध्ये सहभागी झाले होते। शिवसेनेचे आमदार काही ठिकाणी सहभागी झाले होते। शिवसैनिक मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये मोर्चामध्ये सहभागी आहेत आणि पुण्यामध्ये जर पाहिलं तर संपूर्ण शिवसेना म्हणजे पक्षीय राजकारण न करता आम्ही मराठा म्हणून या मोर्चामध्ये एक दिलानं सहभागी आहोत आणि हा मोर्चा पुण्यामधला मोर्चा महाराष्ट्रातला हा एक अतिशय रेकॉर्ड ब्रेक मोर्चा होणार आहे। सकाळपासून पाहतोय 8 वाजल्यापासून सगळे रस्ते तुडुंब भरलेले आहेत। 10:30 वाजता मोर्चा चालू होणार जरी असला तरी 8 वाजल्यापासून संपूर्ण पुणे शहर गर्दीनं भरून गेलेलं आहे आणि ह्या मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत, आरक्षणाच्या संदर्भात असेल, अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये सुधारणा करण्याच्या संदर्भात असेल, कोपर्डीमधल्या गुन्हेगारांना सजा मिळण्यासाठी असेल, ही सगळ्या मागण्या रास्त आहेत आणि त्या सरकारनं त्याच्याकडे सहानुभूतीपूर्वक विचार करायला हवा आहे। खरं म्हणजे आश्चर्य यासाठी वाटतं की सरकारनं आतापर्यंत ह्या मोर्चाची म्हणावी अशी दखल घेतलेली नाही। ती मुख्यमंत्र्यांनी ही दखल घेतली पाहिजे, केंद्र सरकारनं पण दखल घेतली पाहिजे। आम्ही सर्वजण, मग विधानसभा असेल, लोकसभा असेल, आम्ही येणाऱ्या अधिवेशनामध्ये आमच्या पद्धतीनं शिवसेना पक्ष मोठ्या पद्धतीनं ही आरक्षणाची भूमिका लोकसभेमध्ये मांडणार आहोत। शासनाने दखल घेतली नाही असं म्हटलं जातंय। राज्यात तुम्ही सत्तेत आहात, केंद्रात पण सत्तेत आहात। या ठिकाणचं ज्या पद्धतीनं ओरड या ठिकाणी सरकारच्या विरोधात होते, तुम्ही सत्तेत आहात। या ठिकाणी आत्ताचे राज्यातले सत्तेकरी जे आहेत ते हा विषय हाताळण्यामध्ये काही प्रमाणात जे अपयशी ठरलेत असं वाटतं? निश्चितपणे लक्षात घ्या, ही खतखत आजची नाहीये। कोपर्डीच्या निमित्ताने मराठा समाजावर झालेल्या एका मुलीच्या संदर्भामध्ये ठिणगी पडली या सगळ्या खतखतीमध्ये। तिच्यावर झालेला अन्याय त्याला फासावर दिलंच पाहिजे, याच्याबद्दल दुमत नाही, कोणा सगळ्यांचंच तसं म्हणणं आहे। परंतु या राज्याची जी काही कायद्याची प्रक्रिया त्या प्रक्रियेतून ते होणारच आहे, त्याच्याबद्दल जरा सुद्धा शंका नाही। परंतु या निमित्ताने खतखत ही बाहेर आली मराठा समाजाची। 98% मराठा समाज आज तसाच गलित गात्र अवस्थेमध्ये आहे। बहुतेक मराठा समाज हा ग्रामीण भागामध्ये शेती करतोय। 2% मराठा समाजाच्या प्रस्थापित नेत्यांनी गेल्या 60 वर्षामध्ये या 98% गोरगरीब मराठा समाजाकडे पाहिले नाही। स्वतःचे त्यांचे उत्कर्ष झाले, विकास झाले, त्यांना त्या प्रक्रियेपासून बाजूला ठेवलं गेलं आणि म्हणून ती जी खतखत होती 60 वर्षाची ती अशी ही बाहेर आलेली आहे। आम्ही सत्तेत जरी सहभागी असलो तरी येणाऱ्या अधिवेशनामध्ये या मोर्चाला घेऊन जे प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी उपस्थित करू आणि यासाठी शिवसेना लढा देईल असंच या ठिकाणी मानस या ठिकाणी व्यक्त केला जातोय। कॅमेरामन अमोल गवाळेसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पुणे।